कुठे गेलं ते होतं तिकडं साईडला कोपऱ्यात डोंगर ते सोडला. आता नवीन ब्लॉगला आपण चालू केलं. पहिल्या व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल ते जंगलात सोडून दिला विषय तो. आणि आता पुन्हा हिकून खालून वरून म्हणजे खाली इकडं म्हणायचं वर चालत मंदिराकडं. तर आज आपण इथला मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो. आज मी कमेंट जे करणार आहे ते खूप नशिबानेच म्हणायचं की देवीच्या मंदिराच्या वर डोंगरा जाऊन प्रत्येक जणाचं म्हणजे काय कमेंट आहे जे ऐकतील ज्यांनी कमेंट केल्यात त्यांच्यासाठी 2-3 शब्द आपण जे प्रत्येक जणांसाठी बोलतो त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे. चला वर गेल्यावर बघू. चला पळा. तर कसं आहे थोडंफार बोललं पाहिजे, थोडी कॉमेडी बी झाली पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे नाही का, कॉमेडी झाली पाहिजे, सांगता आलं पाहिजे, बघायला इंटरेस्ट वाटला पाहिजे आहे. आणि त्याच्यामुळे मी हिडं असं बनवतोय, प्रयत्न करतोय. आता चाललोय वर. तसा लागलाय मला दम. बांधानी वर कसं तरी आलो. ऑलरेडी इकडे काय घासपान नाही पण ह्या साईडला घासपान होतं ते आणि डोंगर ह्या साईडला होता. तर ह्या साईडला आपली गाडी आहे आणि आता आपण गाडी इथंच ठेवू आणि जाऊ आता वर मंदिराकडं. आणि तिकडे गेल्यावर तिथला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो मी भारी. तर हे बी झाडं कशाची आहेत बघा. तर हे बी असे काय सगळ्या ठिकाणी दिसत नाहीत, असे डोंगर आणि खडक असं तिथंच दिसायला भेटतात. तर बघा काय झाडाचं नाव आहे ते पण सांगा, मला पण माहीत नाही. लिडूंग तर नसेल हे, पण काय माहीत काय आहे ते. आपला सोन्याचा डोंगर होता पलीकडं, तिकडं काय आपल्याला जाता नाही आलं तर ते सोडून द्या विषय. तर मी दाखवतो आता नवीन मंदिरापासला परिसर. तर इकडं आहे मंदिर. तर आपण चाललो वर. तर बघू तिथून मी तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. काय माग बघा येऊ दिसतोय, माग काय झाडी आहे दाट. हो एकच नंबर येऊ दिसतोय, काय भारी आहे बघा. इकडं खडी क्रेशर. मग नंतर आता आलो तर आपण मंदिराच्या साईडला म्हणून म्हणतो. ह्या इकडे बघा छोटासा तलाव आहे. वरून पाणी बघायला जर बघितलं पाणी तर खूपच सुंदर पाणी दिसतंय आणि हिरवं गार पाऊस काळा खूप छान. यू बी तसा आहे बघा. बघायला जर गेलं ना तर त्याला काय असं हे नाही आहे, एकदम हिरवगार मस्त यू. ते पलीकडं असं रानं बिनं बघायला एवढं भारी आहे, जबरदस्त. बघा इथून आहेत अशा पायऱ्या खाली जायला आणि मस्तपैकी हे झाडं. ह्या साईडला बी बघा कसं झाड आहे, त्याच्यावर काहीतरी असं येल आलेत. तर ते महादेवाचं काहीतरी पिंडी निघतात त्याचा येल दिसतोय मला असा. तर बघा तुम्हाला माहीत असेल काय, तर महादेवाची जी पिंडी निघतात ना तसली येल आहे सगळे इथं झाडावर चढलेली. आणि ह्या साईडला आहे मंदिर. तर बघा हे जे तुळजाभवानी मंदिर किरूळ म्हणजे आष्टी तालुका जिल्हा बीड. तर जिल्ह्याचं नाव सांगायचं आष्टी 2 येतं, वर्ध्यातली बी आष्टी आहे आणि आमची बीड जिल्ह्यातली बी आष्टी आहे. त्याच्यामुळं असं पूर्ण नाव सांगायला पाहिजे. ह्या साईडला बघा धरण आहे, ह्या साईडला मोठाली झाडं आहेत. पहिली तर पाणी प्यायला नव्हतं तेव्हा आम्ही ह्या इकडच्या साईडला जाऊन धरणातून पाणी किंवा ह्या वडाच्या झाडापाशी इथं कुठेतरी एक एरी त्या एरीतून पाणी आणत होतो. तिकडे सुंदर असे पुन्हा धरणं येतं आणि हे आहे असा रोडून चालली मोटरसायकल. तर असा सुंदर असा रोड आहे, वरून बघायला येऊ इतका भारी आहे. आणि हे ठिकाण आहे आमच्या बीड जिल्ह्यात म्हणजेच आष्टी तालुक्यात मांडवा किरूळ गावाच्या बाउंड्री. तर गाड्या दाखवतो किती मस्त दिसतात गाड्या. हो गाड्या कशा क्रॉसिंग केल्यात गाड्या. तर असं येऊ बघायला फक्त आष्टी तालुक्यात किरूळ मांडवा ह्याच्या बाउंड्रीवर आहे रोडवर. तर ते ज्यांना जवळ असेल कोणी तर बघू शकते तिथला येऊ आणि इथलं लोकेशन बघू शकतात. भारी बघायला. आणि वर आहे मंदिर. आणि मंदिर परिसरात तुम्ही जर कधी फॅमिली आलात तर इथं आपलं संग पाणी आणि जेवण काय आणलं तर मस्त जेवण वगैरे एक ट्रिप एवढी सुंदर होऊ शकते इथं. तर कुणी जर आष्टी तालुक्यातील जवळ असेल तर त्यांच्यासाठी ट्रिप खूप सुंदर होऊ शकते. तर मी तेच म्हणलं की आपल्या आष्टी तालुका म्हणजे बीड जिल्ह्यातला आष्टी तालुक्यापासून फक्त 8 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरवर किरूळ मांडव्याची बाउंड्रीवर हे मंदिर आहे आपलं. आणि खाली असा रोड चालला, रोडपासून वर फक्त यायचं मंदिर आहे. आणि मंदिरापाशी आलं तर फिरायला भारी आहे, बघायला भारी. आत्ता पावसाळ्याच्या वातावरणात नवरात्रात पण भारी आहे. आणि आयला आपल्या ओळखीची रिक्षा चालली आहे, तुम्हाला दाखवू का. हे आमच्या आप्पाची रिक्षा म्हणजे आप्पा म्हणजे आमचे चुलते येतं आणि ते आपल्याकडं त्यांची गाडी कंटिन्यू सर्व्हिसिंगला असते. त्यांनी हात केला आणि ते चालले आता आमच्या गावाकडं. तर आम्ही मुटकुळे आणि ते बी मुटकुळे, त्यांनी केला हात. ओके. तर मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे. वर जोत लावायला असतंय. आत्ता नवरात्रात खूप इथं मोठी यात्रा भरती आणि खूप असं छानसं मंदिर आहे जुनं. हे बघा दगडी ह्याचं ही आहे आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे. तुळजाभवानी मंदिरच आहे म्हणजे, पण आता त्याला कुलूप आहे. तर असं मस्त आहे वातावरण इथं आणि उंच डोंगराव असल्यामुळे इथं मस्त आहे. वर कुणी कधी फिरायला आलं तर फिरण्यासाठी खूप सुंदर आहे आणि एवढं भारी वातावरण आहे बघायला. पाठीमागं झाडं आणि यायला वाट एवढी सोपी आहे. तर फक्त बघायला गेलं तर हिथं पलीकडं तुम्हाला दाखवतो वाट कुठं आहे लवकरच पटकन. जर कुणी आष्टी तालुक्यात असेल तर बघा ही अशा पायऱ्या आहेत
आणि पायऱ्यापासून गेली की खाली रोड आहे आणि पूर्ण पायऱ्यात, त्याच्यामुळे एकदम भारी आहे. साईडनी बघायला असं आहे. 100% इथे एक व्हिजिट देऊ शकतात. खूप सारं असं सुंदर वातावरण आहे. घरी येऊन पाण्याची बॉटल वगैरे खाण्यासाठी आणायचं, इथं खायचं, मस्त एका जागेवर इथं झाकून ठेवायचं, कचरा इकडे तिकडे टाकायचा नाही. आणि असं खूप सुंदर असं वातावरण आहे इथं. आता दाखवतो मी तुम्हाला पाठीमागच्या पॉईंटला. ही सोन्याचा डोंगर, सूर्य लागला पुन्हा मावळायला. आणि इकडे बघायला गेलं तर पूर्ण फॉरेस्ट आहे. इतकं मोठं फॉरेस्ट आहे की ही सगळं फॉरेस्टातच येतं आहे. बघा हे फॉरेस्ट आहे, आपलं आई मंदिर हे फॉरेस्टातच येतं आहे. आणि काही मग हिकाडी साईड थोडी शेतीत मूर्ती दुसऱ्या गावात, आणि पाठीमागच्या गावात मांडव्याला मूर्ती. तर चला, 4-5 मिनिटाचा आपला व्हिडिओ झाला असेल किंवा जास्त बी झाला असेल तर हे ब्लॉग इथंच आपण एंड करतो. आणि खालचा व्ह्यू तुम्ही सगळा दाखिला आहे मी. आता राहिला कमेंटचा, तर स्पेशल कमेंटचा एक आपण खाली बसून व्हिडिओ बनवणार आहेत पायऱ्यावर, तर बघू. तर कसा वाटला व्हिडिओ ही सांगा. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर कमेंट करा. आणि नवीन जर कोणी असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्या ऑल घंटीवर क्लिक करा, म्हणजेच व्हिडिओ टाकल्या नवीन व्हिडिओ टाकल्या तुम्हाला मेसेज येईल. आणि असंच आपल्याला सपोर्ट करा. मी आहे मांडवा गाव माझं आहे, आणि मी आहे आष्टी तालुक्यातला, आणि जिल्हा आहे माझा बीड, आणि महाराष्ट्र हे आपलं छत्रपती शिवाजी महाराजाचं. आपण महाराष्ट्र सगळं त्यांचं जे छत्रपती शिवाजी महाराजाचं. तर चला, आपण शिवाजी महाराजांचा आदर करूनच पुढं चाललेलो आहेत. तर बाकी काय जेवढं बोलतं ते तेवढं बोललो. फक्त असंच नवीन जर कोणी आलेलं असेल तर सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओ बघा. बाय बाय.